सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मग सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद हे खुल्या वर्गासाठी खुलं झालं. खुल्या वर्गासाठी खुले झाल्यानंतर खुल्या वर्गाचाच महापौर असावा अशी मागणी स्थानिक राजकीय पुढाऱ्यातून किंवा राजकीय वर्तुळातून केली जात होती. त्याच दरम्यान खुल्या वर्गासाठी खुलं असलेलं महापौर पद हे ओबीसीसाठी गेलं आणि 32 वर्षापासून उपेक्षित असलेला मराठा समाज हा महापौर पदापासून पुन्हा एकदा वंचित झाला आणि त्याच गोष्टीचा रोष घेऊन आज राम जाधव आणि त्यांच्या सहकार्याकडून आंदोलन केलं जात आहे. आंदोलनाची भूमिका तर आम्हाला स्पष्ट अगोदर सांगा की नेमकी कुठल्या कारणामुळे तुम्ही आंदोलन करता? ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्याच मराठा समाजावर आज भाजपच्या स्थानिक लोकांनी राजकीय अन्याय तिथे केलेला आहे. आज तुम्ही बघितलात 1993 नंतर 32 वर्षापासून तिथं मराठा समाजाचं एकाही राजकीय पक्षाने तिथं महापौर केला नाही. यंदा सर्वसाधारणसाठी जागा असताना तिथं ओबीसीचा तिथं महापौर स्थानिक भाजप मराठा दोषी लोकांनी तिथं केला. आमची गेल्या 1 महिन्यापासून मागणी आहे किंवा मराठा समाजाचं तिथं आपण महापौर करून समाजाला तिथं न्याय द्यावा. जिल्हा परिषदचा अध्यक्षपद हे ओबीसीसाठी आहे, तिथं आपण ओबीसीचा अध्यक्ष करावा. पण ज्या मराठ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं आज त्याच मराठ्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ आली आहे. त्याच मराठ्यांना आज मुंडे नांदन करण्याची वेळ या स्थानिक भाजप द्वेषी लोकांनी आणलेली आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही आम्ही हा लढा आंदोलन चालू ठेवणार आहे. पण महापौर पद हे खुल्या वर्गासाठी खुलं झाल्यानंतर तशी लॉबिंग किंवा तशा नेत्यांकडे आपण संपर्क साधून तशी मागणी करणं अपेक्षित होतं, अंतर्गत मागणी होणे अपेक्षित होतं. पण तसं काहीच झालं नाही. पण नंतर मात्र तुम्ही आंदोलनाच्या भूमिका आमची मागणी शहराध्यक्ष रोहित तडवकर यांच्याकडे सुद्धा आम्ही केलं होतं की मराठा समाजाचा आपण तिथं महापौर करावा. पण सध्याला शहरात आम्ही पण बघितलात की महापालिका इलेक्शन पासून आपण तुम्ही बघितलात की प्रभाग 7 मध्ये असतील मराठा समाजाच्या अनेक लोकांना काही नेते पोलीस अधिकाऱ्यांना दबाव आणून मराठा समाजाच्या लोकांवर जे 10-12 वर झाले गुन्हे दाखल आहेत त्यांना सुद्धा उचलून नेण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून ह्या लोक मराठा समाजावर अन्याय करत आहेत. तेच आज आम्ही मागणी करून सुद्धा मराठा समाजाचा महापौर या लोकांनी केलं नाही. म्हणजे असं म्हणायचं का की स्थानिक नेत्यांनीच मराठा समाजाच्या नेतृत्वाला दाबण्याचं काम केलं? मी सर्व भाजपच्या लोकांना मी दोष देणार नाही. काही ठराविक लोक हे गोष्टी येत्या 8 दिवसांनी आम्ही सर्व मराठा समाजाच्या लोकांना आम्ही पत्र परिचय देणार आहे. जिल्ह्याचे जे मंत्री असतील अनेक लोक त्यांच्या मी नावं सुद्धा घेणार आहेत. ज्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2016-17ला मराठा आरक्षण दिलं, सोलापूरमध्ये पहिला सत्कार आम्ही केला होता. 2 महिन्यापूर्वी महामंडळाला 700 कोटी रुपये दिले, पहिला महापालिकेला आम्ही तिथे सत्कार केला होता. आज या लोकांनी मराठा समाज राजकीय अन्याय केल्यामुळे आज त्यांच्या विरोधात आम्ही हा आंदोलनाचा लढा उभा केला आहे. तुम्ही अगोदर निवेदन दिलं, आता मुंडन आंदोलन केलं, ह्याच्यानंतरची भूमिका काय आहे? आता हे जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा आंदोलनाचा लढा चालू राहणार आहे. आता जर का 2 वर्षाचा हा महापौर कार्यकाल आहे आणि त्याच्यानंतरची ही तुमची मागणी आहे, संविधानिक पद्धतीनं हे खाली उतरता येत नाही किंवा महापौरांना तिथून काढता येत नाही, ह्याच्यावर पर्याय असं काय नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महापौर विनायक पंडल यांना जर मराठा समाज बाबतीत प्रेम असतील, जी जागा सर्वसाधारणसाठी सुटलेले त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि मराठा समाजाचा तिथं महापौर बसवा. त्याला दुसरा आणखी कुठला पर्याय आहे? चर्चेतून बघू. पण आजची तर आमची मागणी एकच आहे की मराठा समाजाचा तुम्ही आपण तिथं महापौर करावा. पालकमंत्री असतील, पालकमंत्री तर वारंवार म्हणतात आम्ही आधी प्रदेशला पाठवले, वरिष्ठ लोक निर्णय घेणार आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण यांचा मराठा समाजाला महापौर करण्याचा विरोध आहे का? हा मराठा समाजाला मोठा प्रश्न पडला आम्हाला. ज्या पद्धतीनं मराठा समाजाकडूनचा प्रतिसाद अपेक्षित आहे त्या पद्धतीचा प्रतिसाद तुमच्या आंदोलनाला किंवा ही तर आता सुरुवात झाली आहे. तुम्ही गेल्यावर बघितलं असाल ज्या आंदोलन चालू आहे, जसं जसं हे आंदोलन चिंगी पेटत येईल तसं तसं आंदोलन वाढत गेलं होतं. तसंच आता हे आंदोलन सोलापूर शहर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये या आंदोलनाचा वणवा तुम्हाला दिसून येईल. आणखी असंही बोललं जातं की ज्या ठिकाणी राज्यभरामध्ये ओबीसीच्या प्रवर्गामध्ये मागणी करतो एक बाजूला मराठा आणि आता एक म्हणतोय की आम्हाला प्रवर्गात ओबीसीचा नाही तर आम्हाला खुल्या प्रवर्गातच मिळावं. असं नाही. आता जे मराठा समाज ज्यांच्याकडे पुरा एक कुणबीचे ते ओबीसी मध्ये गेले त्यांनी ओबीसी मधून मागणी करणारच आहेत. मग ओबीसीचा महापौर झाल्याचं मग दुःख म्हणजे का? आम्हाला मग एवढं जर ह्यांना पण जर प्रेम असेल जिल्ह्याचे पालकमंत्री तर मराठा समाजाचा जो कुणबी मराठा आहे त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही करावा.
महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनापूर्वी मराठा आंदोलकांकडूनचं हे आंदोलन आणि ह्या आंदोलनावर उमटणारे राजकीय पडसाद कसे आणि कशा पद्धतीने असणार आणि महापौरांचा कार्यकाळामध्ये 2-2.5 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार का, पालकमंत्री याच्यावर काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा नितीन पाटील.